बातमी आहे जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भात। आव्हाड हे अजित पवारांवर बोलून चुकलेत। दादा गटाच्या निशाण्यावर आता जितेंद्र आव्हाड आलेले आहेत। जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्याबद्दल वक्तव्य केलं, त्यानंतर आता दादा गट आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। पंढरपूरमध्ये देखील अशाच पद्धतीने आंदोलन करण्यात आलं। दादा गटाच्या निशाण्यावर आता जितेंद्र आव्हाड आलेले आहेत। अजित पवारांसंदर्भात त्यांनी बोलून चूक केली आहे। दादा गटाच्या निशाण्यावर आता जितेंद्र आव्हाड आलेत। एका विचाराच्या सोबत युती केली याचा अर्थ तुम्ही तुमच्या राजकारणी जीवनामध्ये काय काय केले हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे। म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून हे आता आव्हाड बंद करा आणि कृपा करून पवारांच्या कुटुंबाची जी दादांची निष्ठा आहे आणि पवार कुटुंब जे आज एक रूप आहे याच्यामध्ये मात्र तेल घालायचं काम करू नका, आग लावायचं काम करू नका। जितेंद्र आव्हाड हा अतिशय घाणेरडा माणूस आहे। अजित पवारांनी 5 जुलैला सुद्धा अशा दादाने भावना व्यक्त केल्या होत्या की बाबा आता रिटायर होणार आहे की नाही तुम्ही, कारण तुमचं वय झालेलं आहे, तुम्हाला त्रास आहे आणि तुमचे शरीर चांगलं राहावं यासाठी त्यांनी भावना व्यक्त केल्या। त्याचा उलटा अर्थ घेऊन धचा माग केलेला आहे। वास्तविक त्याचा निषेध होणं हे फार आवश्यक आहे। एखादा पत्न्या आपल्या एखाद्या एवढ्या मोठ्या चुलत्याबद्दल असं बोलेल असं स्वप्नाचं वाटायची गरज नाही।